वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी यामधील 5 मार्कचे क्वेश्चन, जे की आहे आपले PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन आतापर्यंत विचारलेला सगळ्या एक्झाम मधील 2019 ते 2025 पर्यंत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 5 मार्कच्या क्वेश्चनला. आणि ओव्हरऑल या चॅप्टरला वेटेज 6 मार्क्स आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 5 मार्क्स क्वेश्चनला. आपला विचारलाय क्वेश्चन 4 आणि तो पण एकच विचारला आहे जुलै 2019 मध्ये. ड्रॉ स्केमॅटिक ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची कोणती, नॅचरल गॅसची वर चालणार जी एनर्जी तयार करतोय आपण त्याची. त्यानंतर तुम्हाला 3 प्रश्न विचारले. ऍट विच प्लेस नॅशनल गॅस पॉवर प्लांट इज सिच्युएटेड इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये नॅशनल गॅस पॉवर प्लांट कुठे आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. दुसरं, हाऊ इज पोल्युशन रिड्यूस इन नॅशनल गॅस बेस्ड ऑन पॉवर प्लांट. आपण हे प्रदूषण कसं रिड्यूस करू शकतो, म्हणजे कमी करू शकतो, हे तुम्हाला लिहायचे. त्यानंतर गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ इको फ्रेंडली इलेक्ट्रिसिटी प्रोसेस. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 एक्झाम्पल द्यायचे, ज्याच्यामध्ये आहे इको फ्रेंडली, ज्यामध्ये निसर्गाला कोणती हानी पोहोचत नाही, त्याला आपण इको फ्रेंडली जे आहेत. आता बघा क्वेश्चन डिस्ट्रीब्युशन कसं केलंय. आता तुम्हाला डायग्राम जी काढायला लावली त्याला 2 मार्क्स आहे, याला 1 मार्क्स, याला 1 मार्क आणि 1 मार्क, म्हणजे एकूण 5 मार्क्स क्वेश्चन आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 4 जो असतो एकूण 5 मार्क्सचा असतो. मग डायग्राम काढायला पूर्णपणे स्कीमॅटिक 2 मार्क्स वगैरे असतात, आणि नंतर बाकीचे या सब क्वेश्चनला 1-1 मार्क असतात. म्हणजे याला 2, 3, 4, 5 असे 5 मार्क्सला क्वेश्चन आहे. चला आपण डायग्राम काढले आहेत. डायग्राम मध्ये मुलांना तुम्हाला ही जी डायग्राम आहे पूर्णपणे गोल काढून, फॉर एक्झाम्पल अशी जरी पूर्णपणे लिहिली, स्केमॅटिक डायग्राम जे आहेत फक्त याला काय म्हणतो आपण, स्केमॅटिक डायग्राम. या पुढच्या याच्यामुळे तुम्हाला ही पूर्ण डायग्राम काढायची गरज नाही. फक्त लिहायची प्रोसेस फ्युएल आहे, कम्बशन चेंबर वगैरे आहे, त्यानंतर गॅस टर्बाईन वगैरे आहे, इमिशन ऑफ हॉट गॅसेस वगैरे आहे, त्यानंतर जनरेटर वगैरे आहे. अशी जरी प्रॉपर डायग्राम काढली तरी तुम्हाला स्केमॅटिक डायग्राम म्हटलं आपल्याला. ठीक आहे, अशाला 2 मार्क्स वगैरे असतात प्रॉपर. चला आपण बघूया क्वेश्चन 4 मध्ये आता A, B आणि C नंबरचा क्वेश्चन. बघा, ए काय विचारलंय, ऍट विच प्लेस नॅशनल गॅस पॉवर प्लांट सिच्युएटेड इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कुठे, मग अंजनवेलला आहे, जे कुठे रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये. ठीक आहे, हा पॉवर प्लांट बेस आहे. हाऊ इज पोल्युशन रिड्यूस इन नॅशनल गॅस बेस पॉवर प्लांट. आता आपण पोल्युशन कसं कमी करतो, रिड्यूस करतो, मग बघा, नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर. आता ऑलरेडी आपण 2 मार्कचा क्वेश्चन बघितलाय, तुम्ही जर ती व्हिडिओ बघित नसेल 2 मार्क क्वेश्चन ती पण बघा तुम्ही. ठीक आहे, सो बर्निंग ऑफ इट प्रोड्यूस लेस हार्मफुल गॅसेस. त्यामुळे बर्निंग कसं होतं, लेस हार्मफुल गॅसेस जे आहेत ते तयार होतात सल्फर नसल्यामुळे. ठीक आहे, लेस सोट पार्टिकल मॅटर इज प्रोड्यूस कम्पेअर टू कोल. म्हणजे कोळशापेक्षा कमीत कमी सोट पार्टिकल जे आहेत तयार होत असतात कशामध्ये, नॅचरल गॅसमध्ये. त्यानंतर द इफिशियन्सी इज हायर दॅन द कोल बेस प्लांट. म्हणजे ही इफिशियन्सी हायर आहे, क्षमता जास्त आहे कशापेक्षा, कोल प्लांट पेक्षा. त्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी आउटपुट जे आहेत ना ते विदाऊट एनी फ्युल जे आहेत ते न जळता आपण तयार करू शकतो. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला 3 पॉईंट लिहायची गरज आहे का, तर नाही. 2 लिहा फक्त. कोणतं, नॅशनल गॅस डज नॉट कंटेन सल्फर, त्यानंतर लेस सूट पार्टिकल मॅटर प्रोड्यूस इन द कोणतं, नॅशनल गॅस पॉवर प्लांट कोल पेक्षा. ठीक आहे, 3 पॉईंट जे प्रॉपर लिहिले तरी पण तुम्हाला मार्क्स भेटतील. बघा, गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ इको फ्रेंडली इलेक्ट्रिसिटी प्रोसेस. मग कोणतं पहिल्यांदा, बघा वाईंडचं आहे आणि कोणतं हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशनचं आहे. ठीक आहे, आता एवढंच फक्त, त्याच्यामध्ये काही विशेष वगैरे नाही. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या PYQ ची गरज वगैरे आहे, रिक्वायरमेंट आहे, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.